तुम्ही नोकरी करत असाल तर ग्रॅज्युटी हा शब्द नक्की ऐकला असेल. पण ग्रॅज्युटी म्हणजे नक्की असते काय? कोणाला मिळते? आणि सपोज जर का 4 वर्ष 10 महिने काम केल्यावरती ग्रॅज्युटी मिळते का? ड्युरेशन नक्की किती असावं लागतं? किंवा ग्रॅज्युटी कशी कॅल्क्युलेट होते? ग्रॅज्युटीवरती टॅक्स लागतो का? असे जर का तुम्हाला प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल शिक्षण प्रवासवरती सहर्षाचे स्वागत. जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन असे छान छान व्हिडिओ मिळतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले पाहूयात की ग्रॅज्युटी म्हणजे असते काय. अनेक वर्ष प्रामाणिकपणे नोकरी केल्यानंतर कंपनीकडून मिळणारी सन्मानाची आणि ॲप्रिसिएशनची रक्कम ही म्हणजे ग्रॅज्युटी. एम्प्लॉईने कंपनीसाठी दीर्घकाळ दिलेल्या योगदानाबद्दल कंपनी जे पैसे देते त्यालाच बोलतात ग्रॅज्युटी. आता ही रक्कम कधी मिळते तर रिटायरमेंट वेळी किंवा तुम्ही कंपनीमध्ये रेझिग्नेशन दिल्यानंतर. पण त्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय होणार ऑफकोर्स. चला आता टर्म्स अँड कंडिशनमध्ये काय असतं ते तुम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला नक्की समजेल. तुम्हाला हा तर पॉईंट क्लिअर झाला असेल की ॲप्रिसिएशन बोनस म्हणजेच ग्रॅज्युटी असं म्हटलं जातं. आता पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट 1972च्या अंडर आपल्याला काय काय सांगितले जाते. म्हणजेच मागील 12 महिन्यात एकाही दिवशी 10पेक्षा जास्त कर्मचारी त्या कंपनीमध्ये काम करत असतील तर हा कायदा त्यांना ॲप्लिकेबल होतो. वन्स कवर्ड ऑलवेज कवर्ड असं तिथे म्हटले जाते. आता किमान म्हणजे ग्रॅज्युटी कोणाला मिळते हे पाहूयात. किमान 5 वर्ष कंटिन्युअस सर्व्हिस पूर्ण केली असेल तर ग्रॅज्युटी मिळते. 5 वर्ष म्हणजे तुम्ही जर का 4 वर्ष 10 महिने आणि 11 दिवस म्हणजेच 4 वर्ष प्लस 240 दिवस जर का पूर्ण केले असतील, हा क्रायटेरिया पूर्ण केला असेल आणि तुम्ही रेझिग्नेशन केलं तरीसुद्धा तुम्हाला ग्रॅज्युटी मिळते. आणि रिटायरमेंटनंतर ग्रॅज्युटीसाठी सुद्धा पात्र होतात. किंवा मृत्यू किंवा अपंगत्व असं काय असेल तरीसुद्धा तुम्हाला ग्रॅज्युटी ॲप्लिकेबल होते. त्याच्यासाठी टर्म्स अँड कंडिशन्स ॲप्लिकेबल आहेत. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट की ग्रॅज्युटी कॅल्क्युलेट कशी होते. म्हणजे काही कंपनीच्या मनाप्रमाणे असते की त्याच्यासाठी काही स्पेसिफिक फॉर्म्युला असतात की नक्की ग्रॅज्युटीचं कॅल्क्युलेशन कसे होते तुम्हाला ते माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता ग्रॅज्युटी ही 2 गोष्टींवरती डिपेंड असते. पहिलं म्हणजे की लास्ट ऑन सॅलरी म्हणजेच बेसिक प्लस DA आणि दुसरं इयर्स ऑफ सर्व्हिस. आता आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून पाहूयात की सॅलरी कॅल्क्युलेशन म्हणजेच की ग्रॅज्युटीचं कॅल्क्युलेशन कसं होऊ शकतं. सो सपोज तुमचं बेसिक प्लस DA जे असेल 20K म्हणजे 20,000 आणि सर्व्हिस असेल 5 वर्ष 5 years. सो कॅल्क्युलेशन कसं असेल 20,000 इंटू 15 इंटू 5 डिवायडेड बाय 26 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 57,692 तुमचं ग्रॅज्युटी असू शकते. आता सॅलरी आणि सर्व्हिस वाढली की ग्रॅज्युटीसुद्धा वाढते. पण फॉर्म्युला हा जो मी मेन्शन केला आहे स्क्रीनवरती तोच असू शकतो. आता अजून काही गोष्टी असतील त्या आपण पाहणार आहोत. त्याच्यासोबत सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की ग्रॅज्युटीवरती टॅक्स लागतो का. तर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, लोकल ऑथॉरिटीज एम्प्लॉईज यांना पूर्ण टॅक्स फ्री आहे. आणि प्रायव्हेट एम्प्लॉईजसाठी 20 lakhsपर्यंत ग्रॅज्युटीला टॅक्स फ्री आहे. आता सर्वात महत्त्वाचं, ग्रॅज्युटी हा उपकार नाही, हा तुमचा हक्क आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल किंवा युजफुल वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून अशा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतील ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.